नमस्कार, श्रुती मॅजिकल किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एकदम झटपट होणारी अशी रेसिपी घेऊन आली आहे। याचे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला घरातूनच अवेलेबल होतील। मी बनवत आहे आज नायलॉन ढोकळा। बघितलं का किती स्पॉन्जी आहे। चला तर रेसिपीला स्टार्ट करूया आपण। प्रथम मी घेतलेला आहे मिक्सी जार। मिक्सी जारमध्ये मी बेसन घेतलेला आहे 200 ग्रॅम, शुगर घेतलेली आहे 4 टेबलस्पून, ब्लॅक सॉल्ट घेतला आहे हाफ TSP, सॉल्ट घेतला आहे 1/4 TSP, सिट्रिक ॲसिड घेतला आहे 1 TSP, हळद पावडर घेतलेली आहे 1/4 TSP आणि हिंग घेतलेला आहे 1/4 TSP। यात मी 1 कप वॉटर घालणार आहे। सर्व मिश्रणाला मिक्सरमधून आपण चांगलं 10 मिनिटं वाटून घेणार। त्यानंतर आपल्याला यात इनो घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी एक टीन घेतला आहे, त्याला ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे। त्याच्यात मी सर्व बॅटर टाकून स्टीमरवर स्टीम करून घेणार। 15 ते 20 मिनिटात आपला खमण ढोकळा तयार झालेला आहे। खमण ढोकळ्याला तडका देण्यासाठी मी पॅनमध्ये ऑइल टाकले आहे। ऑइल टाकल्यानंतर जिरं, मोहरी, कढी लिव्स, हिरवी मिरची, त्यात मी कोथिंबीर घातली आणि अर्धा ग्लास पाणी टाकले आहे। पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ आणि 2 टेबलस्पून साखर घालून पाण्याला एक उकळी घेतली आणि ते पाणी आपल्याला गार्निश म्हणून खमण ढोकळ्यावर टाकायचं आहे।